नमस्कार मित्रांनो, आमच्या शेतातल्या पपईच्या झाडाला पपई बघा किती लागलेत. हे खालून पासून तुम्ही वरपर्यंत बघा. त्याच्या शेंड्यापर्यंत एकदम फुलं लागलेत, तिथपर्यंत त्याला पपई लागलेत. आता हे खाऊन खाऊन संपायचं नाही. बघा तर हे तर बघा, गवत जास्त आहे रानात, तर पावसामुळे झालं. हे तर झाड एवढंच आहे, त्याला बी लिंब लागलेत. हा तोंडल्याचा वेल आहे, सीताफळीच्या झाडावर चढवलाय त्याला. बघा आता हे भैयानं एवढी तोंडली तोडलेत, तर म्हणतो ह्याची भाजी करायची. हे बघू शकता तुम्ही, तोंडली बघा केवढीत. आणि हे एकदम ऑर्गॅनिक आहे, तर याला काय कोणी खतबीत काय टाकत नाही. जोम बघा त्याला कसला आलाय, फुलं बघा त्याची इकडं पसरत चाललंय. ही गुलाबाची झाड आहे, ती पाकळी गुलाब. त्याचा गुलकंदला वापर होतो. पण आत्ता त्याला काय जास्त माल नसतो म्हणून सोडून द्या विषय, नाहीतर तुम्हाला याची फुलं बी दाखवली असती. आईनं मिरच्याची झाडं बी लावलेत. ही पण झाड बघा, एवढीच की झाड आहेत, पण ह्याला मारणाचा माल आहे. अरे हे खायचं कोणी? ती पलीकडचं झाड आणि ही एक झाड, हे कुणी खायचं? आम्ही तर येणार 4 दिवस. हे तुरीचं बी झाड लावलं या. एवढा जोम कुठनं येतो ह्या बांधाव जी झाडं लावतात ना, त्याला जोम असतो. आता ही तूर जर रानात केली असती सगळ्या, ह्याला किड्यांनीच नको केलं असतं. हे कसला आहे हो याचा फवारा म्हणायचं. इकडं चिक्कूचं झाड बी लावलंय, ही बघा. आता हे मोठं झाल्यावर दाखवून ही भेंडी. आता हे कढीपत्त्याचं झाड बघा, जवळनं दाखवू का तुम्हाला? आलो 2 मिनटं. हे एक त्याचं पिल्लू आहे कढीपत्त्याचं, हे बी कढीपत्त्याचं आहे. इथं बी वांग्याचं रोपटं लावलंय. हे फणसाचं झाड आहे. इथं लिंबाचं लावलंय, इकडं केळी आहे. ही भेंडीचं झाड आहे, हे बघा. म्हणजे नुसतं ऑर्गॅनिक. हे मिरच्याचं झाड आहे. आता ह्याला मिरच्या बघा तुम्ही, बघा काय लागतं गावाकडं जगायला. एवढ्या 2-3 गुंठ्यातच बघा किती झाडं आहे. ती कशाला आठवड्याचा बाजार आणायला लागतंय? तर तुम्हाला हे कढीपत्त्याचं मी म्हणत होतो, एवढंसं झाड होतं आधी लावलं तेव्हा. उगा आपलं जोडीदाराच्या घरनं आणलेलं आणि दिलं खाऊन इथं पावसाळ्यात. आता ते केवढं झालंय. तर हे बघा, तर तुम्हाला सांगतो, मुंबईत एवढाच डाळा असेल इथले. 10 रुपये घेते ते घालते ते. हां, आणि इकडं ह्याला कुत्रं खात नाही. बघा हे असंच आहे काय, जेव्हा लागेल तेव्हा ताजा घेऊन यायचं, विषय आहे का? अजून तुम्हाला दाखवतो. हे तुरीचं झाडं बनत होतं, कसं आहे फवारा. ही भेंडी, ही मिरचीचं झाड बघा, नुसत्या मिरच्या लागल्या. नाही म्हणलं तरी ह्याला 2-3 किलो मिरच्या गावतेली. हे बघा, काय पोहे करा नाही तर उपमा करा, टाका ना ताज्या मिरच्या. कशाला फ्रीजमधल्या टाकायच्या ती? आणि तुम्ही खा सिटीत 30 रुपये पावशेर मिरची. बघा कसं गोंड आले ती, आहे का? ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक. आयला ह्यात भाजी बी टाकली, गावताना काय कळलं ना भाजी आहे का काय आहे, पण भाजीच आहे. आंब, आता आंब नाहीत पण झाड बघून घ्या.
पुढच्या वेळेस कधी याचं आलो उन्हाळ्यात तर ह्याला किती आंबं लागतात दाखवेन तुम्हाला. हे बघा आता ह्यांनी घेतले तोंडली. भांडवल तोडायला लागणार. हो, भांडगुळ तोडल्याशिवाय झाडाला फळं लागत नाही. तर भांडगुळ विचारू नका भांडगुळ काय असतं. भांडगुळ असतं परपोषी, जे परपोषी वनस्पती आहे ती. ते अशाच एखाद्या मोठ्या झाडावर चिकटते आणि स्वतः मोठं होतं आणि झाड बाद करतं. तर भांडगुळ तुम्हाला दाखवू का मी कसं असतं. एवढ्या लांबी हे बघा, तर कॅमेऱ्याची क्वालिटी नाही. हे जे थोडं वेगळं दिसतंय का आंब्याच्या झाडात, वेगळा पुंचका दिसतो, ती भांडगुळ आहे. तर ती जर काढलं नाही तर ती अख्खी फांदी खराब होणार. थांबा जरा जवळनं एखादं दाखवायचा प्रयत्न करतो मी. आंबा उतारताना मी तोडलेली भांडगुळ, तरी एक बाह्याला दिसलंय बारकं. हा बघा ही भांडगुळ, ही बघा, ही जी गाठ दिसते ना आणि त्याच्यापासून ज्या फांद्या फुटल्यात वर गेल्या, ती भांडगुळ आहे. एवढा त्या शेंड ही जर तोडलं नाही तर ही फांदी सगळी बाद होणार आणि बेरूड लागणार ह्याला आणि मग वाळणार. मग झाडाची एक फांदी गेली, अशी दुसऱ्या फांदी असलं तर दुसरी फांदी बी जाणार, झाड वाटून जाते. मग काही दिवसांनी झाड वाटते ते. आता तुम्हाला दाखवलं बेरूड लागलेलं आंबा कसा होतो. हे दिसतोय का, हे शेंडा, हे भांडगुळानं खाल्लेला आंब्याचं झाड आहे. ते सगळं गेलं. हे म्हणतात चला चला आता म्हणलं जाता जाता व्हिडिओ कशाला बंद करा. हे बघा, सोयाबीन पेरलं माणसांनी, हत्ती घास आहे. किती मस्त वाटतं ना गावाकडं, एकदम शांत असं. पहा, एकच नारळाचं झाड ठेवलंय. हा हे बघा आंबा. मग तेच सांगायचं होतं तुम्हाला, जर तुम्ही टायमिंगवर भांडगुळं नाहीत तोडली झाडांची तर त्या झाडाची अशी अवस्था होती. इकडं सीताफळीचं झाड आहे तर त्याला जवळ नाही जात बसत मी, जाऊन दे. बांधवनी हराळीसाठी औषध मारले ती माणसांनी. तर तुम्ही म्हणाले ना टोपी का घातली या. मुंबईवरनं येताना AC लक्झरीत आलो, पार गारठून गेलो. माणसं काही शहाणी असतात का, AC बंद करायला लावलं परत पुढनं उठून जाणार आणि म्हणणार AC चालू करा. अगदी यांच्या घरात 24 तास AC असेल, पण हे आजारी असलेल्या माणसाला काय बाबा किती ताप होतो AC गाडीचा. ते आजारी आपण आजारी असतानाच गाडीत बसल्यावर कळतं. शिवस बघा, आडसाली लागण असेल. हां, ही पण गुलाबाचीच शेत आहे. आता ह्याला फुटवा आहे, ह्या फुटव्याला परत माल लागेल ह्याला नंतर. ह्याचा मी जेव्हा परत आता येईन तेव्हा दाखवीन तुम्हाला. तरी बघा ह्या झाडाला इथं कळ्या लागले ती. हा पाकळी गुलाब आहे. हा काय डोक्यात घालायचा गुलाब नाही, शोचा, गजऱ्यात घालते तसला. तो गुलकनला जातो, गुलकन बनतो त्याच्यापासून. आणि ही पण झाड बघा आता केळीच, इथं केवढी केवढूस आहे, एवढूस आहे, पण ह्याला बी माल लागलाय बघा. म्हणजे ना खत ना पाणी. आता गुलाबाचं खत ह्याला भेटलं असेल थोडंफार, असं नाही, पण आहे. तर पुढं जाऊ. हे असं असतं बरं का गावाकडं, दाबे. मालकानं बघा कुठवर रान रेटलं या, रस्ता पार ठेवला नाही. ही आंब्याची हद्द, ह्या लाईनीनं आमचं रान होतं, पार ह्यानं दाबत खाली आलाय. जाऊन द्या, काही उराव घेऊन जाणार नाही. हे बघ, ह्या खोक्यापर्यंत हद्द आहे, त्यानं
फार खाली दाबले. ह्यो एक आंबा आहे, मस्त लागतोय. आणि हे बघा पिंपळाचं झाड. रातचं इथं यायला भीती वाटते आम्हाला. हे आहे पिंपळाचं झाड. म्हणतात ह्याच्यात जेव्हा झाड बारीक होतं तेव्हा ह्याला म्हसोबा देवाची मूर्ती टेकावलेली, ती पूर्ण आता झाडाच्या खोडात गेली. त्यामुळे इथं रात्रीचं यायला भीती वाटते. कुणी येत नाही सहसा इकडं रातचं. मोकार मोठं आहे, किती बी लांबनं दिसलं तरी कळतं हे पिंपळाचं झाड. ह्याची एक फांदी पडली बघा मागच्या पावसात. आमच्या फादरनं फांद्या तोडून टाकल्यात इथं. हे रस्त्यात पडले खोड. होईल जळणाला चुलीवर पाणी तापवा. लय बेकार काम असतं गावाकडं. हे हत्ती घासवा. फायनली आलो घरी. आय आली आमची. गुरांना काहीतरी वैरण टाकून आलेली दिसते. कुट्टी कराय बघा. आय नाही ना, रेकॉर्डिंग दिसतंय म्हणून तिला पदर घ्यायचा होता. पण आता दोन्ही हातात काय नसल्यामुळं, दोन्ही हातात वस्तू असल्यामुळे तिला पदरच घ्यायला आला नाही. तिनं कुट्टी कराय आणले. तरी बी आईनं पदर घेतलाच बघा. याला म्हणायचं गाव. नाही तर आजकाल काय. चला खालनं बघून आलो पपया. तर चला भेटू परतच्या व्हिडिओत.